नमस्कार मित्रांनो, काल झालेली भारत आणि इंग्लंडमधील T20 दुसरा सामना हा तुम्ही पाहिलाच असेल. हा जो थरारक सामना आपल्या जो तिलक वर्माच्या धमाकेदार आणि महत्त्वपूर्ण खेळीने आपण भारत हा सामना पूर्णपणे जिंकू शकला. पण सामना जिंकल्यानंतर त्या ठिकाणी मीडियाशी बोलताना नेमका रवी बिश्नोई काय म्हणाला, तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत असं काय म्हणाला पुढं तिलक वर्मा रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकामध्ये नेमकं काय बोलणं झालं हेच आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. याची संपूर्ण सविस्तरपणे बातमी पुढे पाहणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. भारत इंग्लंड दुसऱ्या T20 सामन्यातील अखेरच्या षटकामध्ये रवी बिश्नोई आणि तिलक वर्मा यांच्यात नेमकं बोलणं सुरू होतं हे रवी बिश्नोईने सामन्यानंतर सांगितलेलं आहे. तिलक वर्मा आणि रवी बिश्नोईने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा T20 सामन्यात भारताला शानदार विजय मिळवून दिला. तिलक वर्मा पहिल्यापासूनच मैदानात पाय रोवून घट्ट उभा होता. भारताने एकामागून एक झटपट विकेट गमावल्यानंतर 2 विकेट्स बाकी असताना रवी बिश्नोई त्याला साथ देण्यासाठी मैदानात आलेला आहे. भारताला 18 चेंडूत आता 20 धावांची गरज असताना बिश्नोई मैदानात आला आणि त्याने त्या षटकातील 5व्या चेंडूवर चौकार लगावत धावांचं ओझं कमी करत तिलकसाठी पुढची कामगिरी सोपी करून दिली. पण या खेळीदरम्यान दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे रवीने सामन्यानंतर झालेल्या भाषणामध्ये सांगितलं. तिलक वर्माने या सामन्यात मॅच विनिंग खेळी करत 55 चेंडूत 4 चौकार आणि धमाकेदार 5 षटकारांसह 72 धावा केल्या. तर रवी बिश्नोईने 5 चेंडूत 2 चौकारासह महत्त्वपूर्ण 9 धावा केल्या, ज्या भारताच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण होत्या. भारताच्या रवी बिश्नोईने सांगितले की इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मी आणि तिलकने शेवटपर्यंत हार मानली नाही. उलट आपणच जिंकू असा आत्मविश्वास दोघांना एकमेक देत होते आणि त्यामुळेच विजयापर्यंत ते पोहोचले. भारताने 166 धावांचे लक्ष्य 4 चेंडू बाकी असतानाच पूर्ण केले आणि सामना हा 2 विकेटने जिंकला. सामन्यानंतर रवी बिश्नोई म्हणाला की आम्ही दोघांनी एकमेकांना सांगितलं की चला आपण प्रयत्न करूया, पण हार मानवायचं नाही, आपण जिंकू. तो तिलक वर्मा मैदानात सेट झाला होता आणि मला घाईत कोणताही शॉट खेळायचा नव्हता, कारण आमच्या हातात कमी विकेट्स होते. आणि आजच मी इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती ज्यामध्ये फक्त फलंदाजीनंच सर्व आनंद का लुटावा असं लिहिलं होतं. जेव्हा माझ्याकडे स्ट्राईक आला तेव्हा त्यांनी स्लिपमध्ये एक फिल्डर उभा केला. तेव्हाच मला कळलं की तो लिएम लिव्हिंगस्टन लेग स्पिनने मला बाद करण्याचा प्रयत्न करणार, पण मी त्या फिरकीवर चौकार मारला. अशा या ठिकाणी तिलक वर्माच्या खेळीबद्दल या ठिकाणी बिश्नोई म्हणाला. T20मधील सर्वोत्कृष्ट खेळी होती ही. एका बाजूने विकेट पडत होते, पण या विकेटवर मैदानात टिकून राहणं एवढं सोपं नव्हतं. त्याची गोलंदाजी आक्रमक पाहाल तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज होते. तो अशीच कामगिरी गेल्या 2-3 महिन्यापासून करत आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत 2 शतकं झळकावलेली आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली. आम्हाला माहीत होतं एक मोठी खेळी नक्की पाहायला मिळेल, आणि ती पण पाहायला मिळाली. बिश्नोईबरोबरच्या भागीदारीबद्दल बोलताना वर्मा म्हणाला की मी त्याला त्याच्या पद्धतीने खेळत गॅपमध्ये शॉट्स मारायला सांगितले आणि त्याने लिएम लिव्हिंगस्टनच्या चेंडूवर फ्लिक खेळला आणि चौकार मारला, ज्यामुळे माझं ओझं थोडं कमी झालं. आणि रवी बिश्नोईने या दोन्ही सामन्यात चांगली गोलंदाजी केली, पण त्याला विकेट मात्र मिळाली नसली तरी त्याने फलंदाजीत आपली चमक दाखवून दिलेली आहे. आणि असं तिलक वर्माने आपला डाव सावरत त्या ठिकाणी भारताला दुसरी T20 मालिका त्या ठिकाणी जिंकून दिलेली आहे.